मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अभिनेता गोविंदा यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। सर, काय सांगाल? खरं तर तुम्ही यापूर्वी काँग्रेसकडून खासदार होता 2004 ते 9 या काळामध्ये, मध्यंतरी काही गॅप गेला। आज तुम्ही एक नवी सुरुवात केलेली आहे, मुख्यमंत्री यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, कसं पाहता? ज्या वेळेला मी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेला तो पक्ष जो होता ती 14वी लोकसभा होती। त्यानंतर 14 वर्ष मी बाहेर होतो। आता मी 14 वर्षानंतर परत आलो आहे। मला आदरणीय शिंदेसाहेबांचा नेचर जो आहे, त्यांचा जो स्वभाव आहे, सिंपल नेचर आहे। मला तो त्यांच्यावर आपण विश्वास करून आर्ट अँड कल्चरमध्ये काय करू शकतात त्यांना मी विचारलं ज्या वेळेला, तर पहिली माझी त्यांची भेट जी होती गणेश पूजनच्या वेळेला झाली होती। आज चतुर्थी आहे पुन्हा, तर मला असं वाटलं की ही हॅज अ क्लीन ऑरा। त्यांनी मला हे आज हा जो सहयोग दिला आहे त्यासाठी मी धन्यवाद देतो। व आम्ही आता काय इन फ्युचर वी कॅन डू फॉर फिल्म इंडस्ट्री, फॉर आर्टिस्ट, हाउ टू। इट्स मुंबई, पहले ये बॉम्बे था तो फिल्म सिटी थी, अब ये मुंबई है तो वो ये फिल्म सिटी नहीं हो सकती है, वो सिटी इन द सिटी है। इट हैज़ टू बिकम अ मॉडर्न सिटी। तो साहब वैसा कर सकते हैं, मैंने ऐसा सोचा। तो वो थॉट मैंने डिस्कस किया, वो आपके लिए बहुत अच्छा लगा कि वो कैसे वो जो मुंबई शहर में जो वो जगह है वो कैसे मॉडर्न ऐसी उस हद में हो जाए जिसमें पूरे विश्व से लोग देखने के लिए इधर आएंगे, क्योंकि ये मुंबई है, यही सितारे बनाती है। और आज जो जगमगा रहे हैं हम लोगों के नाम और इज़्ज़त के साथ, तो वो कृपा जो है मुंबई नगरी की है। तो मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ, यही कारण है मूल कि मैं जुड़ा। मुख्यमंत्री साहेबांनी आज तुमची आगामी लोकसभेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून नावाची घोषणा केलेली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कुठलीही चर्चा झाली का? उत्तर पश्चिम मतदारसंघातून तुमच्या नावाची सातत्याने शिवसेनेकडून चर्चा होत आहे, कसं पाहता? तुम्हाला कुठला शब्द दिलेला आहे का? आता हे सगळं तुम्ही या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मला विचारताय। मला असं वाटतं की त्याच्यावर आम्ही पुन्हा भेटू व कसं काय निर्णय घ्यायचा आपण विचार करू। व आज सुरुवात झाली आहे, त्यांना मी विचारेन की कसं ही पुन्हा आता परत कशी सुरुवात करायची। महाविकास आघाडीचं सरकार असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अभिनेत्री कंगना राणावत हिचं मुंबईतलं ऑफिस आणि घर पाडण्याचा मुंबई महानगरपालिकेने तेव्हाच्या सरकारने काही प्रयत्न केला होता। मात्र आता मुख्यमंत्री डायरेक्ट सिने अभिनेत्याला आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतात। इकडे कंगना राणावतला सुद्धा भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे। आगामी काळात जर तुम्हाला उमेदवारी दिली तर सोबत काम करायला आवडेल का? मी माझ्यावर आदरणीय बाळासाहेबांची वर्षानुवर्ष कृपा राहिली। माझ्या आईवडिलांच्यामुळे त्यांचे चांगले संबंध होते आणि त्यांच्या वडिलांशी माझ्या वडिलांचे त्यावेळेला ज्यावेळेला ते हिरो होते, तर ते त्यांच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे मला त्याचा त्रास कधीच झाला नाही। इनफॅक्ट मला असं हे सगळं कोट नाही करायला पाहिजे याच्यात, आता लोकांना ते काहीतरी वेगळंच वाटणार, परंतु त्यांनी मला वेळोवेळी जेव्हा त्यांना असं वाटलं की बाबा गोविंदाबरोबर त्यांनी चर्चा केली पाहिजे, तर त्यांनी मी चित्रपट पण करून घेतले माझ्याकडनं। आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की ही सेवा गोविंदाकडनं मीच करून घेईन, तर मला काय तर का म्हणून ते मला म्हणायचे, ही दैवी कृपा आहे। आदरणीय अटल बिहारीजींना त्यांना जेव्हा भेटायचं होतं त्यांनी मला सांगितलं, तर मी सांगितलं आणि मी सांगितल्याप्रमाणे ते भेटले। मैं बोला 9वें महीने मिलेंगे सर, 9वें महीने में पहले हफ्ते में आप लोग मिलिए, कृपा करें मुझ पर। त्यांनी माझ्या शब्दांना मान दिला व ती एक मला असं वाटते एक महाराष्ट्राला लाभलेली ती एक विभूती अशी होती, तिचा तुम्ही म्हणजे पुरुष व
एक साधारण माणूस किंवा एक नेता किंवा हे सगळं काय कसं काय म्हणणार, एक दैविक होते ते लाभले आपल्या या राज्याला व त्यांनी जे काय केलं ते काही अविश्वसनीय आहे सगळं. ते चांगले चांगले मोठे मोठे राष्ट्राच्या जे पुढारी होते ते त्याला भेटायला थोडं हे करायचे थोडंसं. म्हणजे काय काय ते म्हणायचे की गोविंदा तुम मुझसे मिला रहे हो पर वो हमें कुछ कह देंगे तो हमें डर लगता है उनके पास. शेवटचा प्रश्न, खरं तर तुम्ही काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचे खासदार होतात, आता तुम्ही एका प्रादेशिक पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्हाला कुठेतरी वाटलं नाही का भाजपामध्ये प्रवेश करावा, राष्ट्रीय पक्षामध्ये? या संदर्भात तुमची फडणवीस साहेबांची चर्चा जो झाली? सेवा मिली है वो सेवा के लिए धन्यवाद है. वो सब आप उनका प्रश्न मुझे नहीं कीजिए प्लीज़. तर आपण पाहू शकतो अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. आगामी काळामध्ये ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचबरोबर महायुती सरकारच्या वतीने मुंबईमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की गोविंदा यांचा भाजपाला याचबरोबर महायुतीला, शिंदेच्या शिवसेनेला फायदा होणार आहे का? कॅमेरामॅन विनोदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.